नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लेसन नंबर 5 फ्रॅक्शन्स यामधील आपण प्रॉब्लेम सेट 22 सोडवणार आहोत। त्यातील पहिला क्वेश्चन आहे ॲड। पहिले उदाहरण पाहूया। 1/8 प्लस 3/4। इथे दिलेले जे दोन्ही फ्रॅक्शन आहेत त्यांचा डिनोमिनेटर वेगवेगळा आहे, त्यामुळे हे अनलाइक फ्रॅक्शन आहे। या फ्रॅक्शनची बेरीज करण्यासाठी ते आपल्याला लाइक फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करावे लागतील। पहिल्या फ्रॅक्शनचा डिनोमिनेटर आहे 8 आणि दुसऱ्या फ्रॅक्शनचा डिनोमिनेटर आहे 4। जर आपण 4 ला 2 ने मल्टिप्लाय केलं तर त्याचा डिनोमिनेटर 8 होईल आणि मग दोघांचे डिनोमिनेटर समान होतील। म्हणून आपण दुसरा जो फ्रॅक्शन आहे 3/4 याला आपण 2 ने मल्टिप्लाय करू। 3/4 या फ्रॅक्शनचा डिनोमिनेटर आणि न्यूमरेटर याला आपण 2 ने मल्टिप्लाय केलं। पहिला जो फ्रॅक्शन आहे 1/8 तो तसाच लिहिला। 1/8 प्लस 3 2 जा 6 आणि 4 2 जा 8। आता इथे दोन्ही फ्रॅक्शनचे डिनोमिनेटर समान झालेले आहेत, त्यामुळे हे लाइक फ्रॅक्शन आहे। लाइक फ्रॅक्शनची आपल्याला बेरीज करता येते। न्यूमरेटरची फक्त बेरीज होईल 1 + 6 = 7 आणि डिनोमिनेटर 8 तसाच लिहिला, त्यामुळे या फ्रॅक्शनची बेरीज आहे 7/8। दुसरं उदाहरण पाहूया। 2/21 प्लस 3/7। इथे देखील डिनोमिनेटर वेगवेगळे आहेत, त्यामुळे आपल्याला बेरीज करण्यापूर्वी या दोघांचे डिनोमिनेटर समान करावे लागतील। पहिल्या फ्रॅक्शनचा आहे डिनोमिनेटर 21 आणि दुसऱ्या फ्रॅक्शनचा आहे 7। 7 च्या टेबलमध्ये 21 येतात। 7 3 जा 21। त्यामुळे दुसरा जो फ्रॅक्शन आहे त्या फ्रॅक्शनचा डिनोमिनेटर आणि न्यूमरेटर या दोघांनाही आपण 3 ने मल्टिप्लाय करू। 2/21 प्लस दुसरा फ्रॅक्शन घेतला 3/7, त्याचा न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर दोघांनाही 3 ने मल्टिप्लाय केलं। पुढे 2/21 प्लस 3 3 जा 9 आणि डिनोमिनेटर 7 3 जा 21। दोघांचेही डिनोमिनेटर आता समान आहेत, त्यामुळे आपण त्यांच्या न्यूमरेटरची बेरीज करू शकतो। 2 + 9 = 11 आणि डिनोमिनेटर 21। या फ्रॅक्शनची बेरीज आहे 11/21। तिसरं उदाहरण पाहूया। 2/5 प्लस 1/3। इथे देखील या दोन्ही फ्रॅक्शनचे डिनोमिनेटर वेगवेगळे आहेत। या अनलाइक फ्रॅक्शनला आपल्याला लाइक फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करावं लागेल। या ठिकाणी 5च्या पाड्यात 3 येत नाहीत आणि 3च्या पाड्यात देखील 5 येत नाहीत, त्यामुळे या दोघांच्याही पाड्यामध्ये येणारी लहानात लहान समान संख्या आपल्याला शोधावी लागेल। तर ती संख्या आहे 15। 5च्या पाड्यात देखील 15 येतात आणि 3च्या पाड्यात देखील 15 येतात, त्यामुळे दोन्हीही फ्रॅक्शनचा डिनोमिनेटर आपण 15 करणार आहोत। 2/5 मधील डिनोमिनेटर आहे 5, त्याला 3 ने मल्टिप्लाय केलं की आपल्याला 15 हा डिनोमिनेटर मिळतो। दुसरा फ्रॅक्शन आहे 1/3, त्याला 5 ने मल्टिप्लाय केलं की त्या ठिकाणी 15 हा डिनोमिनेटर मिळतो, म्हणजे दोघांची डिनोमिनेटर इथे समान होतील। त्यामुळे आपण पुढील क्रिया करूया। 2 3 जा 6 अपॉन 5 3 जा 15 प्लस 5 1 जा 5 अपॉन 3 5 जा 15। दोघांचेही डिनोमिनेटर समान आहेत, त्यामुळे आपण इथे न्यूमरेटरची बेरीज करू। 6 + 5 = 11 आणि डिनोमिनेटर 15। या फ्रॅक्शनची बेरीज आहे 11/15। चौथं उदाहरण पाहूया। 2/7 प्लस 1/2। इथे देखील आपल्याला छेद समान करावा लागेल। दोघांच्याही पाड्यामध्ये येणारी लहान सामायिक संख्या आहे 14। 7च्या पाड्यात देखील 14 येतात आणि 2च्या पाड्यात देखील 14 येतात, त्यामुळे या दोन्ही फ्रॅक्शनचा डिनोमिनेटर आपण 14 करणार आहोत। 2/7 चा डिनोमिनेटर आहे 7, त्याला 2 ने आपण मल्टिप्लाय केलं की आपल्याला 14 हा डिनोमिनेटर मिळतो। दुसऱ्या फ्रॅक्शनचा डिनोमिनेटर आहे 2, त्याला 7 ने मल्टिप्लाय केलं की आपल्याला 14 हा डिनोमिनेटर मिळतो।
डिनोमिनेटरला आपण ज्या संख्येने मल्टिप्लाय केलं आहे त्याच संख्येने आपण न्यूमरेटरला देखील मल्टिप्लाय करणार, त्यामुळे ते आपल्याला इक्वलंट फ्रॅक्शन मिळतात. 2 2 जा 4, 7 2 जा 14. पहिला फ्रॅक्शन आहे 4/14. पुढे 7 1 जा 7 आणि 2 7 जा 14. 1/2 चा इक्वलंट फ्रॅक्शन आहे 7/14. आता हे दोन्हीही लाईक फ्रॅक्शन आहेत, त्यामुळे आपण त्यांच्या न्यूमरेटरची बेरीज करू. 4 + 7 = 11 आणि डिनोमिनेटर 14. या फ्रॅक्शनची बेरीज आहे 11/14. पाचवं उदाहरण 3/9 + 3/5. हे देखील अनलाईक फ्रॅक्शन आहेत, त्यांचे आपण डिनोमिनेटर समान करू. 9 5 जा 45 यांचा आपण डिनोमिनेटर 45 करू. 3/9 या फ्रॅक्शनमध्ये डिनोमिनेटर आहे 9, त्याला आपण 5 ने मल्टिप्लाय केलं की 45 हा डिनोमिनेटर मिळतो. आणि दुसऱ्या फ्रॅक्शनमध्ये डिनोमिनेटर आहे 5, त्याला आपण 9 ने मल्टिप्लाय केलं की आपल्याला 45 हा डिनोमिनेटर मिळतो. 3 5 जा 15 अपॉन 9 5 जा 45 प्लस 3 9 जा 27 अपॉन 5 9 जा 45. या ठिकाणी दोघांचेही डिनोमिनेटर समान आहेत, त्यामुळे आपण न्यूमरेटरची बेरीज करू. आपल्याला या फ्रॅक्शनची बेरीज मिळते 42/45. क्वेश्चन नंबर 2 सबस्ट्रॅक्ट. त्यातील पहिलं उदाहरण 3/10 - 1/20. 10च्या पटीमध्ये 20 येतात, त्यामुळे पहिल्या फ्रॅक्शनचा डिनोमिनेटर आपण 20 करू. 10ला आपण 2 ने मल्टिप्लाय केलं की 20 हा डिनोमिनेटर मिळतो आणि दुसऱ्या फ्रॅक्शनचा डिनोमिनेटर 20च आहे. 3/10 यामध्ये डिनोमिनेटरला आपण 2 ने मल्टिप्लाय केलं आहे, त्यामुळे न्यूमरेटरला देखील 2 नेच मल्टिप्लाय करू. 3 2 जा 6 आणि 10 2 जा 20 मायनस 1/20. दोघांचीही डिनोमिनेटर समान आहेत, त्यामुळे आपण न्यूमरेटरची इथे वजाबाकी करू. याचं उत्तर आहे 5/20. दुसरं उदाहरण 3/4 - 1/2. यांची देखील डिनोमिनेटर वेगवेगळे आहेत, परंतु दुसरा जो फ्रॅक्शन आहे 1/2 त्याचा डिनोमिनेटर 2 आहे. 2च्या टेबलमध्ये 4 येतात, त्यामुळे आपण दुसऱ्या फ्रॅक्शनचा डिनोमिनेटर 4 करणार आहोत, त्यामुळे काय होईल, दोन्हीही फ्रॅक्शनचे डिनोमिनेटर समान होतील. 3/4 हा फ्रॅक्शन तसाच लिहिला मायनस 1/2. त्याच्या डिनोमिनेटर आणि न्यूमरेटर दोघांनाही आपण 2 ने मल्टिप्लाय केलं. 3/4 मायनस 2 1 जा 2 आणि 2 2 जा 4. दोन्हीही फ्रॅक्शनचे डिनोमिनेटर समान आहेत, त्यामुळे हे इक्वलंट फ्रॅक्शन आहे. यांची वजाबाकी येते 1/4. पुढील उदाहरण 6/14 - 2/7. पहिल्या फ्रॅक्शनचा डिनोमिनेटर आहे 14 आणि दुसऱ्या फ्रॅक्शनचा डिनोमिनेटर आहे 7. 7च्या टेबलमध्ये 14 येतात, त्यामुळे आपल्याला दुसऱ्या फ्रॅक्शनचा डिनोमिनेटर 14 करता येईल. 6/14 हा फ्रॅक्शन तसाच लिहिला. 2/7 या फ्रॅक्शनचा डिनोमिनेटर आहे 7, त्याला आपण 2 ने मल्टिप्लाय केलं की त्याचा देखील डिनोमिनेटर 14 होतो आणि मग दोघांचेही डिनोमिनेटर समान होतील. 6/14 मायनस 2 2 जा 4 अपॉन 2 7 जा 14. इथे आपण डिनोमिनेटरला 2 ने मल्टिप्लाय केलेला आहे, त्यामुळे न्यूमरेटरला देखील 2 नेच मल्टिप्लाय केलं. आता यांची वजाबाकी करू. 6 - 4 = 2 आणि त्यांचा डिनोमिनेटर 14 तसाच लिहिला, त्यामुळे याचं उत्तर आहे 2/14. चौथं उदाहरण 4/6 - 3/5. पहिल्या फ्रॅक्शनचा डिनोमिनेटर आहे 6 आणि दुसऱ्या फ्रॅक्शनचा डिनोमिनेटर आहे 5. 6च्या टेबलमध्ये 5 येत नाहीत आणि 5च्या टेबलमध्ये देखील 6 येत नाहीत, त्यामुळे दोन्ही संख्यांच्या पाड्यामध्ये येणारी लहान सामायिक संख्या आपण शोधू. 6 5 30. 6च्या पाड्यात देखील 30 येतात आणि 5च्या पाड्यामध्ये देखील 30 येतात, त्यामुळे आपल्याला या दोन्ही फ्रॅक्शनचा डिनोमिनेटर 30 करायचा आहे. 4/6 हा पहिला फ्रॅक्शन आहे, त्याचा डिनोमिनेटर आहे 6.
त्याला 5 ने मल्टिप्लाय केलं की आपल्याला 30 हा डिनोमिनेटर मिळतो. डिनोमिनेटरला आपण 5 ने मल्टिप्लाय केलं म्हणून न्यूमरेटरला देखील 5 नेच मल्टिप्लाय केलं. दुसरा फ्रॅक्शन आहे 3/5. त्याचा डिनोमिनेटर आहे 5. 5 ला आपण 6 ने मल्टिप्लाय केलं की आपल्याला आवश्यक असलेला 30 हा डिनोमिनेटर मिळतो. आपण डिनोमिनेटरला 6 ने मल्टिप्लाय केला आहे म्हणून न्यूमरेटरला देखील 6 नेच मल्टिप्लाय केलं. पुढील क्रिया करू. 4 5 जा 20 अपॉन 6 5 जा 30 मायनस 3 6 जा 18 अपॉन 5 6 जा 30. दोन्ही फ्रॅक्शनचे डिनोमिनेटर आता समान झाले, त्यामुळे आपल्याला वजाबाकी करता येईल. 2/30. पुढील उदाहरण 2/7 मायनस 1/4. इथे देखील दोघांचे डिनोमिनेटर वेगवेगळे आहेत, त्यामुळे वजाबाकी करण्यापूर्वी दोघांचे डिनोमिनेटर आपल्याला समान करावे लागतील. पहिल्या फ्रॅक्शनचा डिनोमिनेटर आहे 7 आणि दुसऱ्या फ्रॅक्शनचा डिनोमिनेटर आहे 4. 7 आणि 4 दोघांच्याही टेबलमध्ये येणारी लहान संख्या 28. 7 4 जा 28 आणि 4 7 जा 28. त्यामुळे आपण दोन्ही फ्रॅक्शनचा डिनोमिनेटर 28 करणार आहोत. पहिला फ्रॅक्शन आहे 2/7. त्यातील डिनोमिनेटर 7 ला आपण 4 ने मल्टिप्लाय केलं की 28 हा डिनोमिनेटर मिळतो. न्यूमरेटरला देखील आपण 4 नेच मल्टिप्लाय करायचं. दुसरं फ्रॅक्शन आहे 1/4. त्यातील डिनोमिनेटर आहे 4. त्याला आपण 7 ने मल्टिप्लाय केलं की आपल्याला 28 हा डिनोमिनेटर मिळतो. त्यामुळे काय होतं, दोघांची डिनोमिनेटर समान होतात. 2 4 जा 8, 7 4 जा 28, 1 7 जा 7 आणि 4 7 जा 28. 8/28 मायनस 7/28 यांची आपण वजाबाकी केली. वजाबाकी येते 1/28. मुलांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण प्रॉब्लेम सेट 22 सोडवलेला आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण याच लेसनमधील प्रॉब्लेम सेट 23 सोडवणार आहोत. धन्यवाद.